शरद गायकवाड आणि हे सचिन बगाडे सर पुणे। उद्याच्या रविवारी 1 मार्चला 8वं मुक्ता साळवे साहित्य संमेलन आपण कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समताभूमीमध्ये आयोजित केलेलं आहे। याच्या उद्घाटक आहेत अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीबाई साठे यांच्या हस्ते चातुर्वर्णी व्यवस्थेची मडक्यांची उतरण प्रतिकात्मक पुढून या साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं जाणार आहे। आणि यामध्ये मी मुक्ता साळवे बोलते आणि मी सावित्रीबाई फुले बोलते या नावाचे 2 एकपात्री प्रयोग महावीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर करणार आहेत। सकाळी सुरुवातीला संविधान सन्मान रॅली ही विक्रम हायस्कूल, CBS, ST स्टँड आणि ताराराणी पुतळा कावळा नाका याला विविध महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये रॅली आपण संविधान सन्मान रॅली काढत आहोत। यामध्ये भारताचं संविधान, अण्णाभाऊ साठे यांची जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा आणि फुले शाहू आंबेडकरांचं समग्र वाङ्मय हे त्या ग्रंथदिंडीमध्ये असणार आहे। याचबरोबर हलगी कुंक, लेझिम, दानपट्टा असे मर्दानी खेळ या रॅलीमध्ये सादर केले जातील। आणि त्यानंतर उद्घाटन ही मडक्यांची उतरण पुढून होईल, अध्यक्षांचं भाषण होईल आणि यामध्ये एकपात्री प्रयोग होतील, कवी संमेलन होईल, एक परिसंवाद, मुक्ता साळवे यांचा निबंध आणि समकालीन चळवळी वास्तव या अनुषंगानं नाशिकचे आमचे कॉम्रेड महादेव खोडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल। आणि काही पुरस्कार आपण या बहुजन समाजाच्या महिला काम करतात त्यांना आपण सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत। अशा एक 12 महिलांचा सन्मान होतोय। विविध क्षेत्रात प्रावीण्य ज्यांनी मिळवलेला आहे अशा स्त्रियांचा सन्मान होतोय। नवीन काही ग्रंथ प्रकाशित बहुजन चळवळीचे होत आहेत त्यांना साहित्यात्मक पुरस्कार आपण प्रदान करतोय। आणि पुण्याचे बाळासाहेब भडकवाड या नावाचे मोठे साहित्यिक आहेत त्यांना जीवनगौरव पुरस्कार आपण या निमित्तानं देतोय। आणि आपण सर्वांनी या साहित्य संमेलनाला यावं, हे कष्टकऱ्यांचं, श्रमजीवींचं, उपेक्षित, वंचित, दीनदलितांचं, महात्मा फुलेंची भूमिका घेणारं असं विद्रोही भूमिकेतलं समतावादी विचारधारेचं हे साहित्य संमेलन आहे। आपण जास्तीत जास्त संख्येनं या साहित्य संमेलनाला उपस्थित राहावं। याला कुठलाही राजाश्रय नाही, आमदार, खासदार, मंत्री, कोणता पक्ष यांच्याकडून आपण देणगी घेतलेली नाही। लोकवर्गणीतून, कष्टकऱ्यांच्याकडून लोकवर्गणीतून हे साहित्य संमेलन होते। आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा आणि राजर्षी शाहूंच्या भूमीत हे होणारं 8वं साहित्य संमेलन आपण सर्वांनी यशस्वी करावं असं संयोजक म्हणून मी आपणास आवाहन करतो। धन्यवाद। आणि या संमेलनाचं दुसरं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये आपण संविधान सन्मान रॅली ही विक्रम हायस्कूल, CBS, ST स्टँड कोल्हापूर ते करवीर संस्थापिका ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महापुरुषांच्या आणि महामातांच्या वेशभूषेमध्ये काही लोक येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आपण संविधान सन्मान रॅली काढणार आहोत। त्या पालखीमध्ये भारताचं संविधान, अण्णाभाऊ साठे यांची जगप्रसिद्ध फकीरा कादंबरी, फुले शाहू आंबेडकरांचं समग्र वाङ्मय हे त्या ग्रंथदिंडीमध्ये संविधान सन्मान रॅलीमध्ये असणार आहे। आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशात मुक्ता साळवेंच्या वेशभूषेमध्ये काही मुली येणार आहेत। मी सावित्रीबाई फुले बोलते या नावाचा एकपात्री प्रयोग महावीर महाविद्यालयाची विद्यार्थिनी सानिया मुलानी ही मी सावित्रीबाई फुले बोलते हा एकपात्री प्रयोग सादर करणार आहे। तर तनुश्री पुरेकर नावाची महावीर महाविद्यालयाची माझी विद्यार्थिनी ती मी मुक्ता साळवे बोलते हे एकपात्री प्रयोग सादर करणार आहे। असा अभिनव असा हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आयोजित आहे। उर्वरित माहिती माझे मित्र बगाडे सर। साहित्य संमेलन हे जनतेच्या सहकार्यानं आणि जनतेचं संमेलन असतं, त्यामुळे या संमेलनाला कुठल्याही प्रकारचा राजश्रय आपण घेत नाही। आणि या दिवसभराच्या साहित्य संमेलनामध्ये पूर्णपणे विविधता असते। सरांनी जसा अगोदर उद्घाटन सत्राचा उल्लेख केला, एकपात्री प्रयोगाचा उल्लेख केला, तसे या दिवसभराच्या सत्रामध्ये एक परिसंवाद आहे। तर त्या परिसंवाद मी सत्यशोधक मुक्ता साळवे यांचा निबंध आणि समकालीन चळवळी या नावाचा एक नांदेड प्राध्यापक सुकुमार आवळे कोल्हापूर, तसेच या परिसंवादाचे अध्यक्ष कॉम्रेड महादेव खोडे नाशिक
हे असणार आहे. आणि या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे मुक्ता साळवेंच्या नावाने हे साहित्य संमेलन होत आहे.